पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीमधील फुटाळा तलावाजवळ जे भुट्टे विक्रेते आहेत तिथे जखमी अमन उर्फ असद खान आणि मयत अमन उर्फ असद खान आणि त्यांचे मित्र मयूर जाधव व इतर त्यांचे मित्र असे बसले होते भुट्टे खात। आणि त्यावेळेस मुख्य आरोपी योगेंद्र उर्फ लाला पांडे ह्या तिथील भुट्टे विक्रेत्याकडे आलेला होता आणि तेथेच लाला पांडे आणि मयत आणि जखमींमध्ये तात्कालिक वाद होऊन तिथे त्यांचे शिवीगाळ आणि हाणामाऱ्या चालू झाल्या। मुख्य आरोपी योगेंद्र उर्फ लाला पांडे याने इतर त्याच्या सहकार्यांना बोलवून तिथे त्याच्यासह त्याचा भाऊ जितेंद्र उर्फ जंगली पांडे, दीपक उर्फ प्रिन्स गुप्ता आणि इतर 4 विधी संघर्ष बालक या लोकांनी मयत अमन उर्फ असद खान, जखमी मयूर जाधव आणि त्यांच्या मित्रांना चाकू, दगडविटा आणि हाताबुक्क्यांनी मारहाण केली आहे, ज्यामध्ये असद उर्फ अमन खान याचा मृत्यू झालेला आहे। मयूर जाधव हा गंभीर जखमी झालेला आहे आणि इतर जे त्यांचे मित्र होते त्यांनाही मार लागलेला आहे। आणि यामधील मुख्य आरोपी लाला उर्फ योगेंद्र पांडे याला पोलीस ठाणे अंबाझरी यांचे स्टाफने ताब्यात घेतले होते। तसंच त्याचा भाऊ जो ज्याचा क्राईम रेकॉर्ड आहे असा जितेंद्र उर्फ जंगली पांडे यास आणि दीपक उर्फ प्रिन्स गुप्ता या 2 आरोपींना क्राईम युनिट 2 यांनी त्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलेले आहे। त्याशिवाय जे विधी संघर्ष बालक आहे त्या सर्वांना पोलीस ठाणे गिट्टीखदान यांच्या स्टाफने ताब्यात घेऊन योग्य ती कायदेशीर कार्यवाही केलेली आहे। यामध्ये एकूण किती आरोपी यांच्या काही गुन्हा रेकॉर्ड आहे का? यामधील मुख्य आरोपी लाला पांडे, जंगली पांडे आणि त्यांना साथ देणारा दीपक उर्फ प्रिन्स असे हे 3 आरोपी आहे ज्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्याशिवाय 4 विधी संघर्ष बालक आहेत। आणि ह्यामधील मुख्य आरोपी लाला उर्फ योगेंद्र पांडे आणि जितेंद्र उर्फ जंगली पांडे या दोन्ही भावांचा पूर्व गुन्हेगारी इतिहास आहे, ज्यामधील जितेंद्र पांडे ह्याच्यावर MPDA सारखे पण प्रतिबंधक कारवाई केल्यानंतरही तो गुन्हे करतो आहे।